नमस्कार, मी शीतल भुरके. शीतल्स रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. तर आज मी बनवणार आहे सोया राईस. खूप सोपी रेसिपी आहे, झटपट बनते. तर यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतात ते बघूया. तर इथे मी 1 वाटी बासमती तांदूळ घेतलेले आहे, 1 वाटी सोयावडी घेतलेली आहे, त्यानंतर कोथिंबीर, टमाटर, कांदा, हिरवी मिरची आणि लसूण घेतलेला आहे. त्यानंतर रेड चिली सॉस, डार्क सोया सॉस आणि हळद, गरम मसाला, लाल तिखट, मीठ, थोडासा मैदा घेतलेला आहे आणि त्यानंतर हा फूड कलर आहे. आता आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं आहे. आपल्याला हा जो भात आहे हा शिजून घ्यायचा आहे. त्यासाठी आपण हे दोन वेळा आपल्याला आपले जे तांदूळ आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि पाणी गरम झाल्याच्या नंतर आपल्याला ते भात पाण्यामध्ये टाकायचे आहेत तांदूळ आणि याला छान शिजून घ्यायचं आहे. भातामध्ये थोडंसं मीठ ॲड करायचं. त्यानंतर इकडे मी सोयावडी घेतलेली आहे. आता यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे आणि झाकून याला 10 मिनिट असंच झाकून ठेवायचं आहे. आता हे सोयावडी छोटी छोटी दिसते, ते छान भिजल्यानंतर ती मोठी होते. हे बघा, हे छान भिजलेलं आहे. याच्यातलं गरम पाणी काढून टाकायचं. जर गरम असेल तर, थंड झालं असेल तर काढून टाकायची गरज नाही आहे. आणि याला छान पिळून घ्यायचं. या वडीमध्ये अजिबात पाणी राहिलं नाही पाहिजे, पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे, लाल तिखट टाकायचं आहे अर्धा चम्मच, तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट टाकू शकता, थोडीशी हळद आणि गरम मसाला. त्यानंतर आपण जो मैदा घेतलेला आहे तो टाकायचा आहे त्यामध्ये आणि थोडासा फूड कलर टाकायचा आहे. आणि जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये सोया सॉस, रेड चिली सॉस सुद्धा ॲड करू शकता आणि दहीसुद्धा टाकू शकता, परंतु मी नाही टाकत आहे. मी तसंच त्याला मिक्स करून घेत आहे. हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे. त्यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे. तेल छान गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये हे टाकायचं आहे आणि याचा छान 5 मिनिट आपल्याला छान परतत हे छान तळून घ्यायचं आहे. आणि इकडे बघा, भातसुद्धा छान शिजलेला आहे. आता मी भात बंद करून घेतलेला आहे, चाळणीमध्ये काढून घेतलेला आहे. आणि हे आपले सोयावडीसुद्धा छान तळल्या गेलेल्या आहेत. आपण हे काढून घेऊया. आणि आता हे जे कढईमध्ये तेल उरलेलं आहे आपल्याला यामध्येच फोडणी द्यायची आहे. मी यामध्ये लसूण आणि कांदा टाकलेला आहे. याला आपल्याला 2 मिनिट असं छान फ्राय करून घ्यायचं आहे. आता यामध्ये हिरवी मिरची आणि टमाटर टाकायचे आणि याला सुद्धा व्यवस्थित 2 मिनिट छान फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला. आता यामध्ये मीठ टाकायचे. छान व्यवस्थित मऊसूत झालं की त्यानंतर यामध्ये आपल्याला हा जो भात आपण शिजून घेतलेला होता तो टाकायचा. त्यानंतर कोथिंबीर टाकायची आणि हा जो रेड चिली सॉस आहे तो टाकायचा आहे. आपण लाल तिखट वगैरे टाकलेलं नाही आहे फोडणीमध्ये, त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या अंदाजानं रेड चिली सॉस टाकू शकता. जास्त किंवा कमी टाकलं तरी चालते. आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झाल्याच्यानंतर जे आपण सोया चंक्स बनवून घेतलेले आहेत ते यामध्ये टाकायचे आणि हे छान मिक्स करून आपल्याला हे झाकून 2 मिनिट वाफ काढून घ्यायचे. भात आणि सोयावडी छान शिजलेली आहे, परंतु वाफ काढून घ्यायची. आणि हे बघा, वाफ काढून घेतलेली आहे आणि आपला सोया राईस फ्राय तयार आहे. मी तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवते. खूप छान सुगंध सुटलेला आहे, खूप छान चव आहे याची, खूप छान लागतो. तुम्ही घरी नक्की करून बघा. तर कशी वाटली तुम्हाला फ्राय राईसची रेसिपी? आवडलीच तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. भेटू मग नवीन व्हिडिओमध्ये. बाय, थँक्यू.